नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, देवकृपा अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर बघा, कुठलीही परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, तेव्हा अशा तऱ्हेचे प्रश्न येतात. तेव्हा हे प्रश्न आपण बारकाईने वाचून घ्यायचे, समजून घ्यायचे, म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. बघा, पहिला प्रश्न, जल या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता? चे पर्याय 4 दिलेले आहे. पाणी, पाणी, पाणी आणि पाणी. तर याच्यामध्ये लहान न वाले पहिले उडतात, त्याच्यानंतर 2 मध्ये फाईट, पाणी आणि पाणी. इथे दीर्घ आहे आणि इथे ऱ्हस्व आहे. तर दीर्घ पाणी म्हणजे जल होते आणि ऱ्हस्व पाणी म्हणजे हात होते. तेव्हा हाही पर्याय जातो आणि या जलचं, पिण्याच्या पाण्याचा पर्याय हा येतो. प्रश्न क्रमांक 2 पहा, हात या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता? हात इथं सांगायची डबल गरज नाही आता, कारण की इथे हा पाणी ऱ्हस्व निवाला लक्षात घ्यायचा. इथे हा पाणी जाईल, हे लहान न जाईल, आणि इथं पणी आहे. पणी असल्यामुळे हे सुद्धा कट होते. पाणी ऱ्हस्व नि हात, इथे हा पर्याय येते. प्रश्न क्रमांक 3 पहा, खालीलपैकी पाणी या अर्थाचा कोणता शब्द नाही? आता याच्यामध्ये 3 शब्द आहेत आणि 1 शब्द नाही. तेव्हा बारकाईनं पाहायचं. यासाठी आपल्या जवळ पाणी या शब्दाचे जास्तीत जास्त समानार्थी शब्द असणं गरजेचं आहे. तेव्हाच या प्रश्नाचं आपण उत्तर योग्य देऊ शकतो. बघा, पाण्याचे शब्द कोणकोणते आहेत? जळ म्हणजेच जल, उदक, जीवन, नीर, तोय, अंबू आणि सलील, अशा तऱ्हेचे शब्द आहेत. तर एवढे जर का शब्द आपल्याजवळ असले तर या प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थित देऊ शकतो. तर इथं पहा, नीर आहे, नीर याच्यात. जीवन आहे, जीवन. उतक, उतक नाही, उदक, इथं द आहे, त्याच्यामुळे इथं सापडला आपल्याला शब्द हा. हा चुकीचा आणि आपल्याला फिरवण्यासाठी इथं उतक केलेला आहे. आणि तोय आहे. तर अशा तऱ्हेनं अंबू, सलील, तोय, नीर, जीवन, उदक, जल, जळ हे पाण्याचे समानार्थी शब्द आहे. आणि इथं आपल्याला फसवण्यासाठी इथं उतक दिलेला, तिच्यामुळे खालीलपैकी पाणी या अर्थाचा कोणता शब्द नाही, तर उतक हा पर्याय येईल. अशा तऱ्हेनं प्रश्न हाताळायचा. चौथा प्रश्न, खालीलपैकी कर या अर्थाचा कोणता शब्द नाही? आता कर, जसं एका शब्दाचे समानार्थी शब्द असतात तसं एका शब्दाचे अनेक अर्थ येतात. तर इथं कर, कर म्हणजे हात, हस्त, बाहू. त्याच्यानंतर दुसऱ्या अर्थानं सारा, जसं शेतसारा. नगरपालिकेचा आपण टॅक्स भरतो, इंग्रजीमध्ये टॅक्स, PAX टॅक्स, पण शेतसारा म्हणतो आपण त्याला. नगरपालिकेचा टॅक्स, शेतावरील कर. तर अशा तऱ्हेने सारा हा शब्द आहे. इथे कर म्हणजे हात, कर म्हणजे सारा, कर म्हणजे बाहू, त्याला आपण भुजा सुद्धा म्हणतो आपण. तर अशा तऱ्हेचे आपल्याला पर्यायी शब्द जर का अर्थ माहित असले तर आपलं चुकत नाही. तर इथं वेगळा शब्द व्याज आलेला आहे. व्याज, एखादं जर का आपण कोणाची रक्कम घेतली सावकाराची, तर त्याच्यावरचा इंटरेस्ट, ज्याला व्याज म्हणतो आपण, त्या पैशाचं भाडं, या अर्थाने व्याज येते. त्यामुळे या करचा अर्थ व्याज होत नाही. म्हणजे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे व्याज हे येईल. तर अशा तऱ्हेने हे प्रश्न हाताळावे लागतात, म्हणजे चुकत नाही.